खेकडा एकदम शांततेत बसला होता, तर जरासा धक्का तर लावाच लागेल की नाही. तर जय श्रीराम गायज, मी तुमचा ब्लॉगर अभिनव. आज एका नवीन ब्लॉगमध्ये. फिलहाल तर आज आम्ही चाललो होतो एका नेचरच्या ठिकाणी. मस्त मन डिप्रेशन मधून जरासं बाहेर निघाल. तर चला तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवतो की आम्ही कुठं गेलतो आणि कशी मजा आली. तर गाईज आता आधीसाठी चाललो आहे मस्तपैकी पहाडात फिरायला. थंड वातावरण आहे, एकदम खतरनाक आहे. मौसम तेवढा थंड आहे, दिल गार्डन गार्डन हो रहा है. आपल्या इकडच्या लोकांनी फिरायला जागा म्हटली तर एक खटकाली आणि एक चिखलदारा हेच जागा असते. काऊन की जागा बघ किती खतरनाक आहे, एकदम नॅचरल फिलिंग येऊ राहिली. आम्ही आता मस्त जंगलाच्या अंदर एंटर होतोच चाललो आहे. सध्या तर आता आम्ही दोघं जण आहोत. कसं दोघं जण असतं एवढी मजा येत नाही, अजून तरी 4-5 जण तर पाहिजे होते, म्हणजे जरा जास्त मजा येते. तुम्ही आले की नाही, गाडी एवढी सावधानीने चालवा लागते, एवढ्या सावधानीनं. काऊन की टर्न एवढे गहिरे आहेत म्हटलं इथे, एवढे गहिरे, डायरेक्ट गाडी सरळ अंदर दरीच्या खाली. आता हाच टर्न तुम्ही पाहून घ्या. समोरून गाडी आली तर आपल्याला समजत की नाही, डायरेक्ट कुठटा खाली. तुम्ही काही मला कामातून जरा सुट्टी घेऊन कुठं ना कुठं जास्त लागते. आता पावसाळ्याचा सीझन असते, मस्त बाहेर फिरायचा एकदम थंड याच्यात. एवढ्या मोठ्या जंगलात आतापर्यंत फक्त आम्हाला घेतलंय, काही म्हणजे असे अचानक नाही. या गड्याच्या आहेत ते. आम्हाला खेकडा दिसला, त्यासाठी आम्ही स्पेशल थांबलो एकदम. खेकडा एकदम शांततेत बसला होता, तर जरासा धक्का तर लावाच लागेल की नाही. कला थांबणं चावीन जाऊ दे म्हटलं. खेकड्याला जास्त सत्व. एकदम ब्लँक स्पॉट आहे, एकदम ब्लँक, सारात ब्लँक स्पॉट. आता आम्हाला हात दिसला एकदम गहिरा. आता इथून बा तुम्ही टर्न कसे सुरू होतात तर हे पा, समोर येणारी गाडी तुम्हाला दिसते तरी काय. जर झुप्पर एखादी मोठी गाडी आली की नाही, आपल्याला काहीच समजत नाही. मेन म्हणजे जंगलाच्या ठिकाणी हॉर्न देता नाही येत जास्त. असं थंड वातावरण असतं की फिरायची तर अजून मजा येऊ राहिली. काऊन की जर आता इथेच समजा पाऊस असता तर आम्हाला एवढं फिरायला वाटलं नसतं, आम्ही डायरेक्ट घरी निघून गेलो असतो. काऊन की पाणी लागतेच तेवढं. एक समोर गाव आहे, त्या गावामध्ये एक विहीर आहे. लोक म्हणतात ते विहिरीचं पाणी एकदम असं डार्क ब्ल्यू आहे. तर बघू आपण त्या विहिरीचं पाणी कसं आहे. तर आम्हाला असं वाटतं आम्ही गावाच्या जवळ पोचत चाललोय, कारण की एक दोन लोक दिसत चालले आम्हाला. समोर 1-2 घरही आहेत. तर जरा त्या गावातली जर विहीर दिसली तुम्हाला मी नक्कीच दाखवतो. एवढ्या अंतरमध्ये फक्त 1-2 घर आहेत. आम्हाला एक विहीर दिसली, मला वाटते ते वाली विहीर हेच आहे. आता फिलहाल तर आम्ही इथे थांबलो. हे लाईन विहीर हे कोलार बावा. मला वाटते ते विहीर हेवल नाही आहे, कारण की इथं पाणी तर एकदम साधंच दिसू राहिलं. फक्त एक कासव दिसू राहिला पा. छे यार, मूड खराब झाला. चला पहाडाच्या अजून थोडं वर जाऊ शकता. आता एवढं ढगं दिसू राहिले, त्याच अंदाजनं तुम्ही समजून घ्या आम्ही किती वर आलो होतो. आता आम्हाला रस्त्याने दिसून फक्त खेकडेच दिसू राहिले बाबा. तर काय आता आम्ही एका जागी थांबलेलो आहोत, कारण की इथं समोरचा व्ह्यू 1 नंबर दिसू राहिला. तुम्हाला दाखवून देतो एकदा. फक्त तुम्ही नेचरचे आवाज ऐका कशी येते. तर काय आता बारीक बारीक पाणी सुरू झालंय. आता इथं जरा रिस्की वातावरण. आम्ही निघालो घराच्या रस्त्याने, थोडं पाणी आता जोरात सुरू झालंय. तर त्याला तुम्हाला भेटतो मग. पण कसं वाटतं, आम्ही पहाडाचे एकदम वर होतो म्हणून तिथं पाणी सुरू झालं. काऊन की आता खाली आलो तर पाणी पुरं थांबून गेलं. अजून एक जानवर भेटलेलं आहे, आपले बंदर भैया. एकदम घरून पवरायला गडी आमच्या इकडे. ज्या गावातून आता आपण निघालतो त्या गावात पोहोचलेलो आहे. अजूनही आपल्याला लय दूर जावं लागते फिरायला. ते तरी चांगलं आहे की इथं काही पाऊस वगैरे काहीच नाही आहे. भीगी भीगी सड़कों पे मैं तेरा इंतजार करूं. तर काय फिरायला जाता आम्ही निघालो या जंगलाच्या बाहेर. फायनली पाऊस इथं पण सुरूच आहे. आता मला लवकरात लवकर घरी पोहोचायचं, कारण की आम्ही पुरं ओलं झालेलं पुरा. तर काय रस्त्यानं आपल्याला मित्र भेटले, भेट दिली. तर काय आता फायनली अकोल्यात पोहोचलेला. तुम्ही अकोल्यात एकच थेंब पाणी नाही आहे, एकच थेंब. तिथं जाणं म्हणजे एकदम खतरनाक काम आहे. आणि तुम्ही असाल तर रेनकोट घेऊन जरूर जा, रेनकोट नाही तर छत्री. चला मग आता आम्ही चाललो घरी. आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.